वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, क्लब, पब एवढंच नाही तर अगदी शेत शिवारात सुद्धा तरुणाईच्या रंगांनी संपूर्ण परिसर उजळून निघालेत। जागोजागी रोषणाई, कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तर कुठे फटाके फोडणं, हॅपी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देणं, यामुळे एक वेगळाच उत्साह संचारलाय। विविध शहरातल्या मुख्य रस्त्यांवर जणू जत्रा भरल्याचं चित्र आहे। यावर्षी थंडी देखील चांगली असल्यानं वातावरण जणू गुलाबी झाल्याचं दिसतंय। नववर्ष सुख समृद्धीचं, भरभराटीचं, शांतीचं आणि समाधानाचं जाऊ, यासोबतच नवनिर्मितीचं स्वप्न पाहण्याचं जाऊ, या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना शुभेच्छा। तेव्हा नवीन वर्षाचा देशभरामध्ये उत्साह पाहायला मिळतोय। 2025 एक नवीन इच्छा, आकांक्षा आणि उमेदीचं वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे। आपण वांद्रे रिक्लेमेशन परिसरात जाऊयात। ईशान देशमुख माझा सहकारी माझ्यासोबत आहे। ईशान, तुला हॅपी न्यू इयर आणि अतिशय सुंदर अशी रोषणाई तुझ्या पाठीमागे पाहायला मिळते। मुंबईकरांचा उत्साह देखील द्विगुणित झालेला आहे। कसं सेलिब्रेशन सुरू आहे मुंबईकरांचं? एकंदरीत 2025 ला आता सुरुवात झाली आहे। आता मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो कशा प्रकारे वांद्रे रेक्लेमेशनच्या इकडे लाइटिंग करण्यात आली आहे आणि यावेळीचं मुंबईमधलं आकर्षण हे वांद्रे रेक्लेमेशनच्या इकडचं लाइटिंग ठरलं आहे। मोठ्या प्रमाणावरती लोक इकडे झाले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, कुठून आलो आहात आपण? घाटकोपर अमृतनगर। घाटकोपरमधून आलोय। नवीन वर्षाचं सेलिब्रेशन चालू आहे। सर्व लहान मुले आहेत आमच्या बरोबर। खूप मजा येते, खूप मजा केली। खूप लाइटिंग आहे तिथे। लाइटिंग आवडलं का तुला? आवडलं। आपण सर्वतोपरी सगळीकडेच एक आनंदाचं वातावरण आहे। आपण बघत असू त्यामुळे आनंदाचं वातावरण सध्या वांद्रे परिसरात पाहायला मिळते। अर्थात मुंबईचं जे एक मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचं। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये अजय माने आपल्यासोबत आहे। अजय, तुला हॅपी न्यू इयर। मगापासून तू संपूर्ण जो उत्साह आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। आता नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरात काय वातावरण आहे? अजय, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचवत असेल तर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये सध्या काय वातावरण पाहायला मिळते, काय चित्र पाहायला मिळते, कसं सेलिब्रेशन सुरू आहे? सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता केक कटिंग मिसेस इंडियाकडून करण्यात येणार आहे आणि तो जल्लोष येते पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्चना या ठिकाणी केक कटिंग करणार आहे। काय भावना आहेत तुझ्याकडे? आता हातात केक आहे, पॅच करा। एकाच दिवशी दोन सेलिब्रेशन्स आहेत माझ्यासाठी आणि खूपच मला एक्साइटमेंट आहे त्याची। नवीन वर्ष आणि माझा वाढदिवस तर दरवर्षी माझ्यासाठी हा ब्लास्ट असतो आणि इथे न्यू इयर आणि बर्थडे गेटवेला येऊन सगळ्यांसोबत सेलिब्रेट करण्यात जी मजा आहे, जी आज मी अनुभवतेय ती फॅन्टास्टिक आहे। पण नवीन वर्षाचा आता काय नवीन संकल्पना आहे अर्चना तुझी? काय पुढचा 2025 चा प्लॅन?